आणि मनोज जरांगे डिस्चार्ज मिळाल्यानंतर आता बीडच्या चाकरवाडीच्या दिशेने रवाना झालेले आहेत। गॅलेक्सी रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर जरांगे हे आता बीडकडे रवाना झाले आहेत। गेल्या काही दिवसांपासून मनोज जरांगे यांच्यावर संभाजीनगरमधील गॅलेक्सी रुग्णालयामध्ये उपचार सुरू होते आणि त्यानंतर आज डिस्चार्ज मिळालाय आणि ते चाकरवाडीच्या दिशेने रवाना झाले। तब्येत तुमची बरी आहे, पुन्हा दौऱ्याला सुरुवात करताय, आज एक सप्त्याला भेट देताय, 6 तारखेपासून दौरा असणार आहे। नेमका कसा दौरा असणार आहे तो? तब्येत बरी वाटत होती, परंतु आता गाडीत बसल्यामुळे लक्षात आलं की आपण 50 किलोमीटर 60 किलोमीटर पुढे आल्याच्या नंतर पुन्हा त्रास होतोय शरीराला। पुन्हा ॲडमिट व्हायला लागणार आहे। आम्ही उशीर झाला आहे, कारण तो कार्यक्रम 10चा आहे। वारकरी संप्रदायाचा खूप मोठा कार्यक्रम आहे श्री क्षेत्र चाकरवाडी इथं, ते दर्शनाला जाणं आवश्यक हे वेळेत, म्हणून आम्ही आता डायरेक्ट चाकरवाडीला निघालो आहे आणि चाकरवाडीहून पुन्हा मला वापस येऊन ॲडमिट व्हायला लागणार आहे। 6 तारखेपासूनचा दौरा हा समाजाच्या न्यायासाठी हा दौरा, याच्यात काय राजकारण काय संबंध नाही। माझ्या समाजाची एकजूट, माझ्या समाजाचे जिल्ह्यातले मराठी एकत्र येऊन एका जागेवर ताकद दाखणारे, ती एकाच वेळी घरात मराठा राहणार नाही आहे। 6 जुलैपासून 13 जुलैपर्यंत प्रत्येक जिल्ह्यातला मराठा आपण आपल्या जिथं ठिकाण आहे त्या ठिकाणी येणार आहे आणि आम्ही सरकारला विनंती करणार आहेत की आमचं जे ठरलेलं आरक्षण आहे त्याप्रमाणे आम्हाला द्या। परंतु गिरीश महाजन असं म्हणाले की तुमची जी सगळ्या सोयऱ्याची मागणी आहे किंवा तुम्ही त्यांना जी व्याख्या दिलेली आहे त्या पद्धतीने आरक्षण दिलं तर ती कोर्टात टिकणार नाही। मग कशाला आलते, जेच कशाला पाठवले होते? आमच्या असंच तुम्हाला वाटोळं करायचं आहे का हमेशाच? खोटं बोलायचं आलते तेव्हा कशाला? तेव्हा नको थोपड उचकत तुमचं। तेव्हा काय झालं तरी सांगायला की हे टिकणार नाही? तेव्हा तर सगळ्या सोयऱ्याचं होतं, जेच पाठायचे, सचिव पाठायचे, तेव्हा बसतं म्हणायचं, तेव्हा सगळं होतं म्हणायचं। तेव्हा कळत नव्हतं का? ते आम्हाला काय माहीत नाही। आम्ही दिलेल्या व्याख्याप्रमाणे सगळ्या सोयरीची अंमलबजावणी पाहिजे, ते टिकलंसुद्धा पाहिजे। आमचं हैदराबादचं गॅजेट तातडीनं लागलं पाहिजे। आम्हाला माहिती आहे हे हमेशा यांनी 40-50 वर्ष माझ्या समाजाची फसवणूक केली, पण मी आहे ना, किती फसवणूक केली तरी मी समाजाला ओबीसीतूनच आरक्षण देणार। फसवा तुम्ही आम्हाला फसविलं की तुम्हाला आम्ही डुबिलच म्हणून समजायचं। हो, हे मात्र पक्क ध्यानात ठेवा तुम्ही। आता तुम्हाला सुट्टी नाही। आता तुम्ही फसवताय काय? गोड बोलून कार्यक्रम करता। जर तुमचा बी कार्यक्रम नाही केला तर तिथून पुढे इथून पाठीमागे तुम्ही फक्त फसवायचे, तुमचा कार्यक्रम केला जात नसायचा। आता तुमचाही कार्यक्रमच करणार आम्ही। तुम्ही फसवता। माझं सरळ मत आहे, ज्या मराठ्यांची नोंद मिळाली आणि ज्या मराठ्यांची नोंद मिळाली नाही त्या नोंदीच्या आधारावरच, ज्या मराठ्याची मिळाली ना त्या नोंदीच्या आधारावरच त्याच्या सगळ्या सोयऱ्यांना द्यायचं। आणि मी आंदोलन त्याच वेळेस सांगितलेलं आहे, मी सगळ्या सोयऱ्याच्या माध्यमातून अंमलबजावणी झाल्याच्या नंतर एक पत्र बघणार आहे की ज्याची नोंद मिळालेली नाही अशा मराठ्यांना सगळ्या सोयऱ्याच्या माध्यमातून फायदा झाला, त्याच वेळेस आंदोलन बंद करणार आहे। नाही तर बंद करीत नसतो मी। फसवा तुम्ही, 13पर्यंत तुम्हाला चान्स, मग बघतो मी कसे देत नाहीत। दुसरी गोष्ट अशी की तुम्ही आता मराठवाड्याचा दौरा करणार आहात, तुम्ही सरकारला सरळ हे सांगितले की जर माझ्या मागण्या मान्य झाल्या नाही किंवा जे आम्ही आरक्षण मागतोय ते भेटलं नाही तर विधानसभेत आम्ही पाडू किंवा निवडून आणू, असं दिलं। कुठे चाचपणी चालू आहे? कुठल्या विधानसभा तुम्ही लढवणार आहात किंवा समाज लढवणार आहात? आम्ही 2 टप्प्यातलं पाणी चाचपणी केलेली। त्यात म्हणजे मराठवाडा असेल, विदर्भ असेल, उत्तर महाराष्ट्र असेल, मुंबई असेल, पश्चिम महाराष्ट्रातला काही भागात आम्ही बघितलेलं हे खरं आहे। परंतु जर हे असेच आमच्या विरोधात आंदोलनं बसवायला लागले सरकार, तर आम्हाला बी विचार करावा लागणार आहे समाजाला मोठं करण्यासाठी की काय करायचं। 288 उभा करायचं।